ये बाबा एक नंबर. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आता थोडेसे ब्लॉग जे आहे ते 2-3 दिवस झाले, म्हणजे असं नाही का 2-3 दिवसांनी असे येत आहे, कारण ती व्हिडिओ वगैरे करायचं काही सगळं विसरून गेली. आणि काय होते ना, 2 दिवसाची जरी गॅप असली ना तरी पण नाही का असं म्हणजे एक आपलं रुटीन चेंज होऊन जातं आणि सारखा मोबाईल जो हातात असते असा व्हिडिओ करायचा, तर ते एक विसरून जातं. तर असं काहीसं होतं 2 दिवसाच्या गॅपनंतर माझ्यासोबत, आणि मग मी विसरून जाते की मला व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून. तर मंडळी आता ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. तर झालेली आहे माझी तब्येत व्यवस्थित. 4-5 दिवस, 4-5 कशाला 8 दिवस तर घेतलेच सांग. आता व्यवस्थित वाटत आहे मला, आणि आता मी ब्लॉग डेली टाकणार आहे. तर एवढ्या दिवसानंतर कालपासून पाऊस सुरू झाला, काल रात्रीपासून पाऊस सुरू झाला. आजचं वातावरण बघा, वातावरण तर असं काहीचं आहेच, थोडीफार ऊन थोडंफार आभाळ, पण आता मस्त पाऊस पडलेला आहे ना, तर खूप छान वाटत आहे. मेन म्हणजे झाडांना असं छानसं असं पाणी गेलेलं आहे, तर त्याच्यामुळे एक वेगळीच खुशी आहे. आणि भेंडीच्या झाडावर ना माहिती नाही मिलीबग्स इतके जास्त बसत आहे, आणि इतका छान बार आलेला आहे, पण मिलीबग्सनी खूप जास्त अटॅक केलेला आहे. तर त्याच्यासाठी काही तुम्हाला माहिती असेल भेंडीच्या झाडाला काय केलं पाहिजे अशा वेळेस, तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला म्हणजे मी पण आता कोणाला विचारून बघते, तर काही असेल तर मग मी ते टाकून देते. आणि पुन्हा एक गोष्ट मला शेअर करायची आहे. माझ्यासोबत काय होतं, जेव्हाही आता तुम्हाला सांगतो, मी 1 महिन्याची साधारणतः मागच्या वेळेस गॅप घेतली, त्याच्यामुळे माझा पूर्ण वॉच टाईम जो आहे तो कमी झालेला. आणि मी जे काही व्हिडिओ टाकले, जे काही समजा आतापर्यंतचे व्हिडिओ टाकले 15 दिवसा अगोदरपासूनचे पर्यंतचे, तर त्याचा जो वॉच टाईम आहे ना, तो पूर्ण त्याच्यामध्ये कव्हरअप झाला. आणि पूर्ण मी जसं जसा व्हिडिओ टाकत जाऊ तसं तसा वॉच टाईम कमी दाखवत जाईल. जोही व्हिडिओ टाकला पूर्ण वॉच टाईम कमी, माझा खूप जास्त वॉच टाईम झालेला होता. आणि आता तो असा कमी होत आला. आणि आता 15 दिवस झालेले होते, तो वॉच टाईम वाढत होता. त्याची एक खुशी वेगळी होती मला. पण बघा, म्हणजे मी काही असं माझं यूट्यूबमध्ये थोडं काही असं चांगलं व्हायला गेलं की काही ना काही, कधी तब्येत बिघडणार, कधी काही होणार, कधी काय होणार माहिती नाही, असं का होत आहे तर. आणि आता मग यूट्यूबचं तर खूप मोठा यूट्यूबनी झटका दिलेला आहे, सध्या अजून चालू व्हायचा आहे, तर खूप मोठा असा झटका दिलेला आहे. ते सोचणं तर वेगळीच काही गोष्ट आहे. माहिती नाही तर माझं यूट्यूबमध्ये काय होणार काय नाही काही माहिती नाही आहे. तर बघू, प्रयत्न करत राहू आपण. आणि कधी यश मिळते तर माहिती नाही. तर चला मग मंडळी, आता आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता झाडांना पाणी तर आता आज द्यायची काही गरज नाही आहे, मस्त असं झाडांना पाणी वगैरे गेलेलं आहे. आणि बाकी तर काही नाही. वातावरणही असं खूप छानसं असं वातावरण झालेलं आहे. मी म्हटलं यांना छान मस्त असं गरमागरम चहा मांडते म्हटलं मी, आणि तुम्ही मस्त खारी वगैरे घेऊन या. तर आता तेच आणायसाठी गेलेले आहे. आता सगळेजण मिळून आम्ही खारी खाऊ. आणि समोरनं काल रात्रभर पाऊस असल्या कारणाने कुत्र्यांनी एवढा जास्त गोंधळ घालून ठेवलेला, तर ते करायचं आहे. पण पहिले मला पोटोबा करायचा आहे, कारण की काल रात्री मला असं म्हणजे एकदम असं जेवण झालेलं नाही, त्याच्यामुळे मला खूप जास्त कडाक्याची अशी भूक लागलेली आहे. तर मी पहिले खाऊन घेते आणि नंतर मग मी माझ्या कामांना लागते. तर चला मग मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. मस्तपैकी चहा खारी वगैरे खाऊन घेतली, आणि आम्ही आलो तिघंही जण इकडे. तिघं कशाला, चौघंही जण आम्ही आलो इकडे. पूर्ण जो पोर्च आहे आणि पूर्ण ज्या पायऱ्या वगैरे सगळं काही साफ करून घेतलं. आणि हे तर मला नकोच करतात. जेव्हा म्हटलं तेव्हा आपण साफ करायचं म्हटलं की नाहीच करतात. ते स्वतः पण नाही करत आणि मलासुद्धा करू देत नाही. पण मी आज आईचं नाव घेऊ मी हे सगळं साफ करून घेतलं. आम्ही दोघींनी मिळून मस्त साफ केलं. आणि
हे सुद्धा होते थोडीफार मदत करायसाठी. आता हे सगळं साफ झाल्यानंतर खूप छान असं फ्रेश वाटत आहे, कारण की ना इतकं जास्त बेकार झालेलं होतं. तर आणि खूप दिवस झाले मी हे साफसूफ केलेलं नाही. फक्त मी एवढ्या समोरच्या पायऱ्या ज्या आहेत त्याच करत होती. तिकडे वर जायची काही माझी एकटीची हिंमत होत नव्हती. कोणी ना कोणी सोबत पाहिजे तेव्हाच होते ते. आणि इतकं जास्त म्हणजे कसं इचूकाट्याचं काही पण राहू शकतं ना, म्हणून मला खूप जास्त भीती वाटत होती. तर आज आईंचं नावाखाली सगळा हा काम जे आहे ते सगळं झालेलं आहे. तर मंडळी, आज आमच्याकडे दिवाळीसारखी साफसफाई झाली आणि तुम्हाला दाखवते पूर्ण स्वच्छ केलेलं आहे. नाही तर इतकं जास्त बेकार झालेलं होतं. इथं पूर्ण टाकाऊ सामान ठेवलेलं होतं, जे की बिना कामाचं होतं, पण त्याचं इतका जास्त पूर्ण असं पसारा झालेला होता. ते सगळं वर नेऊन ठेवलं आणि आता मस्त स्वच्छ झालेलं आहे. पायऱ्या आता बिना चप्पलीनं सुद्धा येऊ शकतो, नाही तर खूप जास्त बेकार झालेलं होतं. आणि ते सामान ठेवलेलं होतं तिथे, खुर्च्या वगैरे ज्या काही बेकार झालेल्या आहे ते सगळं असं इथे ठेवून होतं. आणि त्यामुळे काय होत होतं, त्याच्या खाली कुत्रे वगैरे येऊन बसत होते. तर आता आज तर साफसूफ केलेलं आहे, सगळं झालेलं आहे कामापुरतं आमचं साफसूफ मस्त. पण आज संध्याकाळी येऊ शकते नाही हां, कुत्रे आजही येऊ शकते. इथं काही ना काही अशी अडकण लावावं लागते. इथं जर असं लावून दिलं तर हे आपण छान मस्त असं पोर्च जो आहे तो आपला वापरणे राहते. तसंही आम्ही सगळेजण आलो की सकाळी तिथे बसतो, चहा वगैरे, चहा बिस्किट इथेच खात असतो पोर्चमध्ये बसून. आणि सोबतच आमच्या गप्पा गोष्टी पण राहते. तर झालेली आहे माझी आंघोळ वगैरे, आईंनी पूजा करून घेतली. आता करते मी स्वयंपाकात आज जास्त काही नाही, काकडीचे पराठेच करायचे आहे. एवढ्या काकड्या आणलेल्या आहे यांनी, आणि मला काकडीच्या पराठ्यासाठी भरपूर काकड्या पाहिजे असते. थोड्याशा काकड्यांनी होत नाही. तर आता या किसून वगैरे घेते आणि त्यात कांदा वगैरे सर्व ॲड करून छान मस्त असे थालीपीठं करून घेते काकडीचे. मंडळी, आम्ही पण काकडीचा वेल लावलेला आहे, पण तो एवढा वाढला आणि एवढाच आहे अजूनपर्यंत. त्याला फुलं आले, छोटे छोटे फुलं येत आहे, पण ते अजूनपर्यंत त्याचं असा म्हणजे वाढून नाही राहिलेला आहे. तर आज बघूया. आणि आज वातावरण असं झालं आहे, काल पाऊस पडला तर वांग्याचे काही रोपं निघालेले आहे, ते सुद्धा लावून घेते म्हटलं आज. तर हे फक्त इकडलं स्वयंपाकाचं पटापट आवरून घेतलं म्हणजे मग मी तिकडे करायला मोकळी होते. बाई, आपण विकत आणूनच खाऊ का काकड्या? आपल्या वेळेला कधी लागत वेळच नाही वाढत आहे. आज बांधू बरं त्याला असं काही ना काही दोरी वगैरे. आपणच करू, पण ते त्यांना दोरी आहे त्यांचे. फुलं तोडले मी, फुलं छान निघत आहे आमच्या इथे. मस्त कलरची फुलं निघत आहे, जांभळे, पांढरे, गुलाबाचे कोणते आपले हे लाल कलरचे फुलं तोडले. लाल एक तोडलं आणि पिंक कलरचे तोडले एक. काही दिवसानं त्या याला पण येणार फुलं मस्त. आपला जो घरचा जास्त नाही का, त्याला फुलं लागली की मस्त लागते. 12 महिने राहते हो फुलं. 12 महिने राहते फुलं. पराठ्यांचं म्हणजे थालीपीठाचं सगळं तयार करून घेतलं आणि 2 तावे मांडले, कारण की सगळेजण आम्ही 4-5 जण होतो, त्याच्यामुळे मामा वगैरे आले होते ना, तर 4-5 जण होतो, म्हणून मग गडबड नको व्हायला. आणि कसं या थालीपीठांना थोडंसं शिजायला वेळच लागते, म्हणून मग 2 तावे इकडे मांडून घेतले आणि सगळ्यांना दोघांना खायला देऊन दिले. आणि हे थालीपीठं जे आहे ना, गरम गरमच छान लागतात खायसाठी. थंडे झाल्यावर मला तर आवडत नाही, आणि मला असं वाटते की सगळ्यांनाच हे थालीपीठं गरम
गरमच आवडत असणार. तर म्हणून मग इकडे दोन्ही तव्यावर मस्त इकडे पराठे करणं पण चालू आहे आणि गरम गरम सगळ्यांना खाऊ घालणं पण चालू आहे. आणि तेवढ्यातच आमचं एक पार्सल आलं. मी बोलवली होती एक ग्लू गन आणि यांनी बोलवले होतं. एवढं मोठं जे पार्सल आहे ते आहे काय म्हणते त्याला, प्रेशर गन असं काहीतरी आहे. ते तुम्हाला पूर्ण याचा रिव्ह्यू जो आहे समोर कळेलच. तर व्लॉग मस्त शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा पण केली आम्ही हे सगळं प्रोडक्ट रिव्ह्यू करताना. काय नाही काय तुमचं हो ना, मामा ससूर लई साहेब. मी मामा ससूर वॉशर गन घेतली आहे आंघोळ करायसाठी रोज. अंगावरचं मासही जाते मग त्याला, व्यायाम करायची गरज नाही आहे. जेवता जेवता माझा पराठा थंड होऊन गेला पार्सल आला आमचं. अरे तर मंडळी हे बोलवलेलं आहे काय म्हणते हो, प्रेशर गन आहे. ही कितीची आहे हो? 6,500ची. पण किती याची आहे म्हणजे ते 2800 वॉटची. आणि याचे सगळे असे पार्ट आहे. त्याच्यामध्ये एक कार्ड आहे ना, कसं असेंबल करायचं आहे तर. हो का, इलेक्ट्रिशियन आहे ना, सगळं माहीत आहे आपल्याला. पाईप बराच लांब आहे. करू द्या ना आराम मामा. मामा हे आंघोळ करायची आहे, थांबा, तुमच्यावरच यूज करायचं आहे. गड्डेच फाडून ठेवायचे आता. हे ठेवून देऊ का? त्याला गन लावायची आहे आई. हो तुम्ही ते हे पुस्तक बघून घ्या एकदा. मामा त्यात पुस्तक आहे बॉक्समध्ये असेंबल करायचं. हे काय एवढी मोठी पिन, किती सगळी मंडळी बसून आहे बघा पाहासाठी. पाहून घ्या बाळा, ते पुस्तक घ्या बरं त्याच्यातलं. आई थांबा हो, कसं आहे कधी कधी नाही का हे होऊन जाते. पाहून घ्यायचं असल्यावर कशाला हे करायचं. नाही हे नाही, ते दुसरं पुस्तक आहे. प्रेशर आला तर टुचुकनं लावा. आई म्हणते ते टुचुकनं लावा म्हणते. हे टाका लागते त्याच्यात. हे लावा लागते इकडं. हे जेव्हा पार्सल आलं ना तेव्हा ते किंमत सांगत होते 6,000 म्हणून. म्हणलं बापरे एवढे रुपयाचं पार्सल. मी तर नाही बोलवलेलं आहे, हे माझ्या नावाने बोंबलत होते. यांचंच पार्सल निघालं शेवटी. का तुम्ही बोलवलं चालते 6,000-6,000चं. हां आई मी पण आता 6,000ची खरेदी करतोय. रक्षाबंधन आहे, पैसे दे जा तुम्ही. हां नाही नाही माझ्यासाठी, मी राखी बांधीन तर व्यवस्थित दिसली पाहिजे ना. नाही निदान तर साडी तर घ्यायला लागेल व्यवस्थित 2-3 हजारापर्यंत नाही का. नाही
नाही म्हणून म्हणते 6,000 द्या, बरोबर बसव तुम्ही सगळं काही. हां मामाला मी बांधते. लाडकी बहिणी होते. लाडकी आहे. भावाच्या भरोश्यावर राहता तुम्ही. पतिदेवांना म्हणून बा आपल्या सुनबाईला द्या लागते बा. पतिदेव नाही देत आता, पतिदेव झालं झालं. का? हे इथं लावते का बाबू? हे इथं लावते. ते पुस्तक आहे ना, पेजलाईज करायला. पुस्तक आहे ना, तरी लागन ते डायरेक्ट काय लागन. पुस्तक आहे म्हटलं. हे काय हे काय देऊ इथं? हे लागू नाही ना, हे का हे लागू नाही ना, हे लागू नाही ना. द्या ते इकडं पाहू द्या. हे सर लावलं. अच्छा ते काय पुस्तक पहा, दाखवा. यायला लागला ना. हे बा ओढवाड करू नका म्हणते. हे असं करायचं नाही. डोंट बेंड वगैरे काही करायचं नाही ते. बेंड टाईट चाललं. या दिवसात त्याचा ऊन पडत नाही ना, सोलर काही तपत नाही. पाऊस येऊन गेला काल, त्यानं धुतलं सोलर. जर ऊन जर नसली तर त्या प्लेटावर ऊन पडत नाही, त्याला ऊनच पाहिजे. 6,000 आहे, बोलून घे जा ऑनलाईन. अगं प्लेटावर ऊन नाही पडली म्हणजे ते ऊर्जा तयार होत नाही ना, ते धुवाचा प्रश्नच नाही ना. ते आता पावसात धुतलेच गेलेले आहे पूर्ण सोलर प्रत्येकाचे. देणार नाही. तुम्ही काय नको, आम्ही बोलावू आमचं सोलर धुवासाठी. तुमचं धुवासाठी तुम्ही बोलवा. आमच्या कोणत्याच कामाचं नाही. आम्ही देत नाही. तुमचं सोलर धुवासाठी. आमचंच सोलर धुतो आम्ही. आता काढायचं कसं हे? अरे देवा. ते निघत होतं. विचार काय करपण घे, चाकू फोडून टाक. माहिती पडते कुठं का लावायचं. ते समोर लावायचं आहे. हे आता राहू दे, हे राहू दे, मग राहू दे. राहू दे ना. आता त्याच्याशिवाय लागणच कसं ते याच्यात पाणी कसं भरा ना. याच्यात नाही पाणी भरायला लागलं. ते इथं लावायचं असं. व्यवस्थित बोला, लोक का म्हणा. काहीच नाही म्हणत. माहिती आहे. साफ करायचं. बटन दाब बरं अंदर. आई अंदरून दाब. अंदरून दाबजा. काकडीचेच पराठे खाल्ले ना नेमके. आई थांबा म्हणते. सगळं तिकडलं झालेलं आहे अटॅच. आता झालं फायनल. झालं ना. चालू केली का? चालू कर. आम्हा याचे बटन. आता येऊन झालं पंचा. येत आहे पण. करपत आहे. सरकत का नाही? सरकत का नाही? सरकत का नाही? पण ते वर पाहिजे असं पाण्याचं, नाही खाली पाहिजे असं. आलं ना ते आहे नळवाली आहे. नळवाली पाय पाईप दाबून पाहिजे. मशीन खाली घ्या. मशीन खाली ठेवा. बकेट वर ठेवा. बकेट वरती घ्या. आणि भरून तो आपण याच्या पाईप लय मोठा झाला नाही. तो फुटबॉल टाकते. टाक्यात टाकलं का ते, मग टाक्यात सर फुटबॉल टाकत आहे एवढं मोठं. टाकत आहे एवढं मोठं. पाणी चाललं का? टाकून तो खाली. हा बकेट खाली गेला. बकेट खाली आली का? येत आहे. अरे बाबा. आई
हे दाबलं आता असं चालू होते. असं आहे काही. आहो दा. आहो. ओलं होते. कसं करताय? अरे हो अरे गाडीगिरी मस्त धुवासाठी आहे हो ना. एक नंबर. मी करू का? असं पाहू द्या. फुटबॉल वरतो झाला असं दाबू नको थांब. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. बाहेर आलता. आलं आलं. नाही दाबत. लाईन गेली का? नाही आलं. आला 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 आला. दबलं दबलं. हे भात. आला. चालू जाऊ झूम कर. हे बा हा शिला आहे ना. हे बघ. काय नाही राहू द्या. लकमा पकमा करून तेव्हा चाल वाचा वय अजून. एखादं डबल कचरा वाचो. पाणी पाहिजे बघ. चालला का रे? थांब ना. येतो बा. नाही बा, वीज पडायचे. पौधे नाही निघते का? पौधे नाही ना बिना हात लावल्यानं. हे काय त्याच्यातून मांडू किती. मांडू. तर मंडळी इथे बघू शकता आता दुसरा एक्सपेरिमेंट चालू आहे इथे गाडी धुण्याचा. त्यामध्ये टाकलेलं आहे सध्याचं आमचं कपड्याचं लिक्विड, कारण की शॅम्पू वगैरे काही होता नाही त्याचा गाडी धुवायचा लिक्विड. तर हे कपड्याचंच लिक्विड यूज करून पाहत आहे आणि खूप छान असा यूज होता याचा. मस्त फेस निघून राहिला. एक नंबर. अहो वॉशिंग सेंटर ओपन करून देतो आता. छान मस्त छान आहे. पण मंडळी आम्ही असे एक्सपेरिमेंट केले ना की कंगव्यांना सुद्धा सोडलेलं नाही आहे. आणि बघू शकता कंगवे इतके स्वच्छ झालेले आहे. कंगवेसुद्धा आम्ही यांनी साफ करून घेतले. हे बघा किती क्लीन निघालेले आहे. पूर्ण काळे काळे झालेले होते मेहंदीमुळे आणि पूर्ण असे क्लीन निघालेले आहे. बाहेरचं सुद्धा साफ करून पाहिलं, पुन्हा वॉशरूमसुद्धा साफ करून पाहिलं निघते की नाही. तर कारण पाण्याच्या शारेमुळे इतकं जास्त बेकार झालेलं आहे आमचं वॉशरूम काही खूप जास्त. पण तेवढं काही याला लिक्विड वगैरे काहीतरी पाहिजे तेव्हाच ते निघते. आणि एवढं सगळं करता करता या मशीनच्या नादामध्ये इकडे बघा काय झालं. हा पराठा जेव्हा मी अशी उचलायला गेली ना याला चिपकून आला होता असा, या सराठ्याला चिपकून आला होता आणि पूर्ण असा पराठा
कुठून गेला आई धापुडा खाता का धापुडा खाता का अहो मशीन घेतली ना घ्या धापुडा घ्या घ्या खाता का हे वा धापुडा झालेला आहे पूर्ण काकडीच्या पराठ्याचा. एवढे नरम नरम सॉफ्ट असते हे पराठे, हे आपले थालीपीठं एवढे सॉफ्ट असते आणि एवढा कडक झालेला आहे. विचार करा तुम्ही की ह्या किती वेळपर्यंत याच्यावर असणार. आणि हा सगळा पसारा असाच राहू दिला. आम्ही मशीनच्या मागे गेलो. तर असं आहे मग मंडळी. छान आहे मशीन, कामाची आहे. मेन म्हणजे खूप कामं जे आहे ते आपले इझिली होऊन जातात यांनी. आणि यांना तर पाहिजेच होती, त्यांना त्यांचं गाडी वगैरे धुणं हे ते जे काही करायचं असेल ते, पण माझ्या पण कामी येऊन जाते. तर चला मग म्हणजे आता या व्लॉगला मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय बाय. आणि हो, याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तेही सांगा, मी तुम्हाला लिंक देऊन देईल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इकडे पाऊस पण मस्तपैकी सुरू झालेला आहे.